झी 24 तास एक पाऊल पुढे। बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी। विदर्भामध्ये भाजप टिकवायचा असेल तर युती तोडा असा थेट हल्ला भाजपच्या नेते आणि विधान परिषदेमधले आमदार शोभाताई फडणवीस यांनी दिलाय। शिवसेनेवरती त्यांनी हल्ला चढवलाय। शिवसेना वेगळ्या विदर्भाला विरोध करते, मात्र विदर्भावरती अन्याय होत असताना गप्प का राहते असा सवाल फडणवीस यांनी केलाय। चंद्रपूर जिल्ह्यात सीमावर्ती भागात प्राणहिता धरणाचं काम वेगानं सुरू आहे। विदर्भाच्या वाट्याचं पाणी पळवण्याचा आंध्राचा हा प्रयत्न सुरू असताना शिवसेना या मुद्द्यावरती गप्प काय असा सवाल त्यांनी केला। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातून आहेत, मात्र ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी अत्यंत संतप्त होत अशा पद्धतीचा हल्ला चढवलाय शिवसेनेवरती। त्या म्हणतायत भाजप टिकवायचा असेल तर युती तोडा, विदर्भामध्ये अन्याय होतोय, त्या अन्यायाच्या बाबतीत शिवसेना गप्प का असा रोखठोक सवाल शोभाताईंनी केला। विदर्भाला विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाकडे नेण्यापेक्षा यांनी उद्ध्वस्तकडे नेण्याचं जे धोरण आखलेलं आहे, त्यामुळे वेगळा विदर्भ आता होण्याची आवश्यकता आहे। बीजेपीला माझी स्पष्टपणे विनंती आहे की आता शिवसेनेची संगत सोडा। विदर्भ वाचवायचा असेल तर विदर्भाच्या पाठीशी राहायचं असेल तर शिवसेना आणि बीजेपीची युती तोडा, नाही तर मग आम्हाला कुठला तरी वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे। तर शिवसेने आमच्याही लोकांचा विचार करण्याची आवश्यकता आहे, नाही तर मग हे पुतना मावशीचं प्रेम आम्हाला काही सहन होणार नाही। अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य आहे ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचं। हे विदर्भवादी नेते आंदोलन करून करून थकले, वेगळ्या विदर्भाची मागणी कुठेतरी पाठीमागे पडली आहे, बाजूला पडली आहे, एकांतात पडली आहे, तिला फारसा पाठिंबा मिळत नाही असं दिसत असताना आता शिवसेनेवरती हल्ला चढवला आणि हा हल्ला चढवला आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष या मित्रपक्षामधल्याच ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी। त्यांनी थेट आरोप केलाय, पुतना मावशीसारखं प्रेम आहे शिवसेनेचं, जर विदर्भात भाजप टिकवायचं असेल तर युती तोडा अशी विनंती त्यांनी आपल्या पक्षाला केली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या राज्यामधल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या पैकी एक असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस आमदार विधान परिषदेच्या त्या आहेत। त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये जे प्राणहिता धरणाचं काम वेगानं सुरू आहे त्या बाबतीत शिवसेना गप्प काय, किंवा विदर्भाशी संबंधित अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरती शिवसेना गप्प का राहते असा सवाल केलाय आणि थेट विनंती केली आहे पक्षाला आपल्या की शिवसेनेची साथ सोडा। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते आपल्याबरोबर आहेत। रावते साहेब, पुतना मावशीसारखं प्रेम आहे शिवसेनेचं विदर्भावरती असं म्हणतात शोभाताई फडणवीस, मुद्दा आहे प्राणहिता धरणाचा, शिवसेना गप्प काय या मुद्द्यावरती असं त्यांचं म्हणणं आहे। काय ते सेवल धरणाचा जो बांधारा जो होतोय ना, ते साईड मी पण पाहिलंय, ते सिरंजी तालुक्यामध्ये आहे आणि ते गोदावरी नदीचं ते पात्रही पाहिलेलं आहे, भरपूर पाणी आहे, सगळं मला माहिती आहे। त्या संदर्भातला अजून प्रस्ताव नीट काय झालाय, किती गावं बाधित होणार आहेत, बॅकवॉटर किती थांबणार आहे, नक्की तो प्रकल्प कशासाठी आहे, माझ्या माहितीप्रमाणे तो वीज निर्मिती करता आहे आणि आमच्या राज्य शासनाची काय भूमिका आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। फक्त आहे एवढं माहिती मला 1 वर्ष 1.5 वर्षापासून माहिती आहे। त्यामुळे या संदर्भात शिवसेनेने नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे आणि तो विषय नाहीये। आमच्या शोभाताई ज्येष्ठ आहेत, परंतु युती तोडणार का त्या शोभाताईंचा आमचा विषय नाहीये, त्यांचा संताप असेल। पण आम्ही एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्र सरकारने या संदर्भात कोणती भूमिका घेतली याकरता सरकारला जाब विचारण्याकरता आम्ही एकत्र असलं पाहिजे। युती तोडा, सगळं तोडला, उद्या आपण बरोबर नसलो तरी पण त्या भागाच्या बाबतीत ह्या प्रकल्पाचा नक्की काय निर्माण होणार आहे, नक्की काय किती गावं बाधित होणार, बाधित झालं तर काय करणार आहे याचा सगळ्याचा अभ्यास करून जर ते अयोग्य असेल तर सरकारवर लढण्याकरता शिवसेना भाजपच नाही तर सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढावं लागेल, अशी तिथे करावं लागेल। कारण एक तर तो नक्षलग्रस्त भाग आहे, तिथे नक्षलग्रस्त मोठ्या प्रमाणात तो प्रश्न आहे। त्याच वेळेला जर अशा प्रकारे भागातलं पाणी हिरावून घेतलं जाणार असेल किंवा तिकडची काही गावांचे पुनर्वसन करण्याचा बिकट प्रश्न निर्माण असेल तर त्याकरता एकत्र लढणं हे काम आहे, हे विभक्त होणे काम नाही। रावते साहेब, शोभाताईंचं म्हणणंच ते आहे की शिवसेना गप्प या मुद्द्यावरती। शोभाताईंचं म्हणणंच ते आहे की शिवसेना या मुद्द्यावरती गप्प आहे। अजून कशात काय नाही, फाटक्यात पाय घेऊन कशाला फिरायचं, येऊन दे ना, होऊन दे ना।
अजून त्याच्या संदर्भात बाकी आम्ही कुठे नकारात्मक बोललोय की शोभाताई आमच्या जिल्हापक्षाकडे गेल्या होत्या, आमच्या शिवसेनेला बोलवलं आणि आम्ही काही सांगितलं नाही आणि मग आता हे आमच्या बरोबर नाहीत, आम्ही एकत्र, असं काय नाहीये तिथे. मी सगळी माहिती घेतली बर की नाही. त्या एकटाच धरतायत, चांगला आहे, आनंद आहे. कारण त्यांचा अर्धा मतदारसंघ तिकडे, अर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे, आपला अपक्षांकडे आहे आणि तिथे त्यांना यावेळेला तिकीट मिळालं नाही याचं कारण सुधीर मुनगंटीवारकडे तो मतदारसंघ गेला. तर तिकडच्या लोकांची त्यांची जी बांधिलकी आहे त्याकरता एकदम भाजप शिवसेना युती कशाला पणाला लावते, आपल्याला सरकारला पणाला लावलं पाहिजे ना. ते ज्येष्ठ आहेत तेव्हा हा विषय तसा आहे आणि मला त्यातली कल्पना आहे. पण ते हे सगळं अभ्यास करून नक्की किती गावं, आता 1-2 गावांना कळलं की आमचं काहीतरी होणार, मग ती 2 गावं उठल्यावर लगेच आम्ही सवंग लोकप्रियतेमधनं कामं होत नसतात. अभ्यासपूर्ण संघर्षातनं त्या गावामध्ये लोकांना न्याय मिळत असतो. हे कधी आंदोलनाचं गणित असतं. निश्चित. रावते साहेब, कशी समजूत काढणार तुम्ही आता शोभाताईंची? कशाला समजूत काढायची त्या हातात आहे का युती? निश्चित. धन्यवाद. 24 ताशी बोला. राहायची आणि टिकायची एवढ्या अजून त्या पक्षात तेवढ्या मोठ्या नाही आहेत. त्या भागामध्ये ते नेतृत्व करतायत, ते ज्येष्ठ आहेत. निश्चित. रावते साहेब, आम्हालाही त्या ज्येष्ठ भगिनी आहेत, चांगला अनुभव आहे त्यांचा विधिमंडळाचा, त्याचा आपण कामी लावू ना. हा विषय समजून काय नाही. ठीक आहे, त्यांनी हाक मारली, आम्ही त्यांच्याबरोबर त्या संघर्षात नक्की असू. बर, धन्यवाद. आपली भूमिका निश्चितपणे काल दिवाकर रावते म्हणतायत त्या ज्येष्ठ आहेत, पण युती तुटेल किंवा युती तोडावी असं सांगणं इतपत त्या मोठ्या नाही आहेत असं म्हणणं आहे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांचं. विदर्भावरती अन्याय होत असताना शिवसेना गप्प आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.